साक्षी गांधी, संघर्षातून उजळलेलं यश, प्रेरणादायी बोधकथा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे जी फक्त पडद्यावर नाही तर आयुष्यातही प्रेरणा बनली आहे. हो, तिचं नाव आहे साक्षी महेश गांधी. आज आपण जाणून घेणार आहोत एका साध्या गावात जन्मलेल्या मुलीचा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा प्रवास. साक्षीचा जन्म 9 डिसेंबर 1996 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण या निसर्गरम्य गावात झाला. घरात संस्कार, साधेपणा आणि प्रेमाचं वातावरण. वडील महेश गांधी वजा एक कष्टाळू व्यक्ती, तर भाऊ अभिषेक आणि बहीण देविका वजा तिचे सख्खे साथीदार. लहानपणी साक्षीला आरशासमोर उभी राहून गोष्टी सांगायची सवय होती. आई म्हणायची, ही मुलगी एक दिवस मोठं काहीतरी करणार. आणि ते खरंच झालं. शिक्षण पूर्ण झालं, B.Com पदवी मिळाली. पण मन मात्र अंकात नव्हतं, ते भावनांमध्ये हरवलेलं होतं. तिला आकडे समजून घ्यायचे नव्हते, तिला माणसांचं मन समजून घ्यायचं होतं. त्या मनातूनच उमटली एक ठाम जाणीव, मला अभिनेत्री व्हायचं आहे. पण गावातील मुलगी, ओळखी नाहीत, पैसा नाही आणि इंडस्ट्री म्हणजे अज्ञात जग. पण जेव्हा आतून आवाज येतो, करायचंय, तेव्हा परिस्थिती काहीही असो, माणूस मार्ग काढतोच. साक्षीने तोच मार्ग पकडला. मुंबईत आली, अनेक ऑडिशन्स दिल्या. कधी नकार मिळाले, कधी उत्तरच नाही. पण ती थांबली नाही, कारण तिला माहीत होतं, जोपर्यंत मी प्रयत्न करते तोपर्यंत माझं स्वप्न जिवंत आहे. आणि मग एक दिवस आला ज्याने तिच्या आयुष्याचा अध्यायच बदलून टाकला. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत तिला अवणीही भूमिका मिळाली. त्या क्षणापासून ती सगळ्यांच्या नजरेत भरू लागली. तिच्या अभिनयात एक वेगळं प्रामाणिकपण होतं, जणू ती स्वतःच ती भूमिका जगते आहे. यानंतर साक्षी थांबली नाही. नवी जन्मेन मी, अग्गबाई सासूबाई, अलती पलटी सुमडीत कलटी अशा मालिकांमधून तिने एकापेक्षा एक भूमिका केल्या. तिच्या प्रत्येक पात्रात एक आत्मा होता. कधी प्रेमात हरवलेली नायिका, तर कधी दुःखातही हसणारी स्त्री. लहान पडद्यानंतर साक्षीने मोठ्या पडद्यावर झेप घेतली. हिरकणी, बलोच, मन उधाण वारा या चित्रपटांनी तिचं नाव आणखी उंचावलं. तिच्या अभिनयात अस्सलपणा आहे. ती अभिनय करत नाही, ती पात्र जगते. आणि म्हणूनच प्रेक्षक म्हणतात, साक्षी पडद्यावर नाही, ती आपल्याच घरातली वाटते. आज साक्षी कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेत यमुना या प्रभावी भूमिकेत दिसते. यमुना, आजा बाहेरून कठोर पण आतून भावनांनी ओथंबलेली स्त्री. या भूमिकेत साक्षीने इतकी प्रामाणिकता आणली आहे की अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. लोक म्हणतात, वजा यमुना बोलते तेव्हा साक्षीचा आत्माच बोलतो. पण या सर्व यशानंतरही साक्षी आजही जमिनीवर आहे. ती सांगते, लोक म्हणतात की कलाकार म्हणजे ग्लॅमर, पण माझ्यासाठी अभिनय म्हणजे साधना. ती स्वतःचं श्रेय देवाला आणि आईवडिलांना देते. ती म्हणते, मी जे काही मिळवलं ते माझ्या पालकांच्या संस्कारांमुळे. आज ती हजारो चाहत्यांच्या हृदयात वसली आहे. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही तोच साधेपणा आहे. तिच्या आयुष्याची खरी सुंदरता हीच आहे, ती कधीच यशाने गर्विष्ठ झाली नाही. मित्रांनो, या सगळ्या प्रवासातून आपल्याला एक मोठा बोध मिळतो की संघर्ष हा आपला शत्रू नाही, तोच आपल्याला घडवतो, आपल्याला ओळख करून देतो. जर साक्षीने हार मानली असती तर कदाचित आज आपण तिला पडद्यावर पाहिलं नसतं. म्हणून लक्षात ठेवा, यश हा एक दिवसात मिळत नाही, तो अनेक रात्रींच्या प्रयत्नांनी घडतो. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी लढणं हेच खरं धैर्य आहे. साक्षी गांधीचं आयुष्य हे फक्त एका अभिनेत्रीचं नाही, तर ती आहे प्रत्येक त्या मुलीचं प्रतिबिंब जी आपल्या मनातील भीतीवर मात करून स्वतःचा मार्ग तयार करते. आणि म्हणूनच आजची बोधकथा आपल्याला सांगते, संघर्षाला घाबरू नका, त्यालाच मिठी मारा. कारण संघर्षाचं नाव आहे यशाचा पहिला अध्याय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जर साक्षी गांधींचा हा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या प्रेमाने एक लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अशाच सुंदर गोष्टींसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढचा प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी पोहोचेल तुमच्यापर्यंत.